उद्धव ठाकरे शिवसेना गटाला तोला मुलाचा उमेदवार मिळत नसल्याचं शिवसेना शिंदे जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांनी मत व्यक्त केलंय। उबाटा गट रोज वेगवेगळ्या उमेदवारांचं नाव माध्यमांसमोर जाहीर करत आहे आणि आता त्यांनी परोळा भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना आश्वासन दिलंय की आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ, म्हणून ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत असं निलेश पाटील यांनी मत व्यक्त केलंय। मात्र महायुतीच्या उमेदवारावर याचा प्रभाव पडत नसून जळगावमध्ये महायुतीचाच उमेदवार निवडून येणार असल्याचं मत निलेश पाटील यांनी व्यक्त केलंय। हे बघा, आपण पाहिलं असेल की या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेला या ठिकाणी कुठेच उमेदवार त्या ठिकाणी मिळत नाहीये। आपण पाहिलं असेल की रोज वेगळे उमेदवारांचे नाव मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी येत आहे। पहिले त्यांनी ललिता पाटील यांचा प्रवेश करून घेतला, मग त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ। नंतर मध्यंतरीच्या काळामध्ये कुलभूषण जे उपमहापौर होते त्यांचं नाव त्या ठिकाणी चर्चेत त्यांनी आणलं। म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर कुठेच त्यांना त्या ठिकाणचा तोलामोलाचा उमेदवार या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराच्या समोर मिळत नाहीये। आणि मग त्याच्यामुळे आता त्यांनी पारोळ्याचे जे माजी नगराध्यक्ष आहे करण पवार यांना त्या ठिकाणी आश्वासन दिलंय की आम्ही आपल्याला उमेदवारी देऊ, म्हणून ते आज त्या ठिकाणी प्रवेश करताय। पण या सगळ्या गोष्टीचा महायुतीच्या उमेदवाराच्या समोर कुठलाही त्या ठिकाणी प्रभाव पडणार नाहीये। महायुतीचा उमेदवार या राज्यामध्ये जळगाव लोकसभेची सीट ही 5 लाख मतांनी त्या ठिकाणी निवडून येईल।